तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षक हो. आपल्या उदंड प्रेमामुळे चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजने नुकताच 225 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आणि हे केवळ आणि केवळ शक्य झालं आहे तुमच्या प्रेमामुळे. आजपर्यंत ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्यावरती प्रेम करत आलेला आहात, भविष्यात पण आपण दर्जेदार एपिसोड घेऊन येणार आहोत. आपण भविष्यात सुद्धा आमच्यावरती असंच प्रेम करत राहा. रसिक मायबाप हो, आपणास कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की तुम्हाला नेहमीच वाटायचं की या वेबसिरीजचे कलाकार मोठ्या पडद्यावर दिसावेत, चित्रपटामध्ये दिसावेत आणि ही इच्छा तुमची लवकरच पूर्ण होणार आहे. येत्या 17 मे रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण चित्रपटगृहामध्ये दत्ता दळवी निर्मित भोंडीस नावाचा चित्रपट येत आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये बाळासाहेब, सुभाषराव, मी स्वतः रामभाऊ तसेच पाटोळे वायरमॅन यामध्ये काम करताना दिसणार आहेत. तर मंडळी, तुमची सर्व इच्छा पूर्ण होत आहे म्हणून आम्ही अतिशय कष्टातून हा बोंडीस नावाचा चित्रपट बनवलेला आहे. पाहायला विसरू नका 17 मे रोजी जवळच्या चित्रपटगृहामध्ये. तर नक्की बघा. धन्यवाद. राम राणा अगदी चकाचक दिसते आज. मग काय कापड बिपड सोनाने धुतलेत का म्हातारीने धुतलेत? अहो सून बाय करते समजा. असं आहे असं आहे. चहा पाणी झालं का? नाही चहा पाणी कावा, चहा पिऊन देवदर्शन करून आलोय. असं काय बी म्हणा मात्र सुनाचा लय तुमच्यावर जीव बघा. आपण ठेवलं लिखींच्या प्रमाणे तर सांभाळतात, नाही तर कोण सांभाळतं नाही. आता कसं मनातलं बोला बघा. पोटच्या पुरीप्रमाणे जर सुनावर प्रेम लावलं ना तरच आपण 4 दिवस जगू. मग काय देऊ का सुपारी? द्या की होय श्यामराव. तंबाखू खात जाऊ नका. बर बर तंबाखू चांगलं घ्या सुपारी. श्यामराव भाग्यवान आहे तुम्ही राम नाना. मग काय आज निवांत दिसते. काय काम निवांतच आहे आता. काय नाही काम नाही काय नाही. काय कसं काय काम नाही? काम काय आहे आता? काय अपंग झाला का? लुडा का खुळा राव? नाही का अपंग नाही झालो, पण कामच नाही तर काय करू. जरा सुपारी या मोरे या. हा हा काय जेवारी किती झाली आमदार? ज्वारी बिरी काय नाही यंदा. का काय वावर एकर आम्हाला काय त्यात होणार आहे. मग काय केलं एकरामध्ये? एकरात काय अर्धा एकर लागण आणि अर्धा एकर जाणार. झालं संपलं. हा सवे आपण पीक पाणी काय घेतलं असेल की? ऊसच आहे. ऊसच सगळा. हा धरांना ऊसच आहे. आणि मग ज्वारी इकत खाताय तुम्ही आहे ना? हा एकच. काय शेतकरी तुम्ही? ऊस लावताय, ज्वारी इकत, हरभरी इकत, डाळी इकत, अरे भाजीपाला इकत. आणि मग काय शेती असून उपयोग आहे सगळं. त्यापेक्षा नोकरदार बरं की. आपण पिकवलं तर शेती पिकवलं तर काय पिकणार आहे? आपल्याला जे घरादाराला लागतं का ना खायला प्यायला ते शेतामध्ये काढायला पाहिजे ना. बरोबर. नाही तर शेतकरी असून बाजारपेठेमध्ये जर पिशव्या घेऊन गेला तर लोक थुतू करतील. थुतू नाही बोलते ना. जन्म आलाय मागायचं आणून खातोय वावर असून. श्यामराव अख्ख्या गावाला गाडा बोलणारा माणूस आज गप कसं काय कळा ना. कशाचं काय बाबा. हा हे सगळं पोराला देऊन टाकलं. आता बसलो इकडे तिकडे बघित. श्यामराव ना रामबाब बोला. तुम्ही साक्षीला आहे. मी पहिल्यापासून अण्णाला काय म्हणत होतो, आपलं 7 बाऱ्यावरचं नाव कमी झालं ना असा पान उतारा होतो. आता काय हात जाऊन अवलक्षण घ्यायला कुणी सांगितलं?
आता काय करायचं? मला सांगा अण्णा, तुमच्या नंतर पोराच्या नावी जमीन होणार होती ना? होणार होती, पण ऐकतात का आता? अहो तुम्हाला बोलत करा पोराच्या नावे, परंतु कमीत कमी 2-3 एकर तरी स्वतःच्या नावे ठेवा. करायचं काय ठेवून? त्यांनी शामराव सगळं देऊन टाकलं नाही हो का? आता म्हणतात करायचं काय आता ठेवलं? काय करणार? बरं आम्ही जातो आमची सुनबाई वाट बघते आम्हाला जेवायसाठी. आम्ही जातो आता. आयला खरं म्हणतो, जातो, आम्हाला काम आहे आता. पुरी बापाची जशी काळजी घेते तशा सुन्या सासऱ्याच्या काळजी घ्यायला लागल्या. सांभाळायला लागतं बाकीवर आहे त्यांना. तुम्ही मात्र. अण्णा, उतारा वयामध्ये वावर पाहिजे तर पावर आहे. अहो हे आपलं वावर म्हणजे म्हातारपणाच्या हक्काची काठी आहे, आणि ती जर गळून पडली तर तुम्ही कुणाच्या आधाराने जगणार? पाला पाचोळ्यासारखं कुठं भरकडं जाणार अण्णा, तुम्हाला बी नाही कळणार. तर काय करायचं? पोरं आपलं ऐकतात का? ते बी बरोबर आहे. हल्ली कोण कुणाच्या ऐकण्यामध्ये नाही ना, त्याच्यामुळं तर हे असं होतंय सगळं. कारण ऐकायला सुद्धा समजूतदारपणा पाहिजे. मग आपण समजदारीने चाललो, पण ते ऐकतात का? अहो तुम्ही मोठ्या मनाने केलं, आपले पोटची पोरं म्हणून हवाली केलं, झाला ना वनवासी गडी. मग आता काय इलाज आहे तिथं? असू द्या, काही हरकत नाही अण्णा. वराला सुनाला हाताशी धरा, त्यांना स्वतःच्या पोटच्या पोरीप्रमाणे प्रेम लावा सुनाला, म्हणजे बरोबर पोरं आपल्या ताब्यात येते ना. आपल्या 2 टायमाला खायला मिळालं आणि अंगभर कापड मिळाले की पास, मग आनंद देण्यात मी कायम सांगितले ते. आता कशाचा आनंद बाबा? आपल्याकडं कोण लक्ष देतो आता? 12-12, 2-2 वाजेपर्यंत जेवण नाही. काय करायचं? कुणाला सांगायचं आता? हा अण्णा, ही येळ हातानं आणली. तर काय करायचं? आपलं कुणी ऐकतंय का आज? हा, ते बी बरोबर आहे. हा, आता काय करा, सुनाला पोटच्या पोरीप्रमाणे जीव लावा. आता किती सांभाळ काय केलं तर आता त्याचा काय उपयोग होतोय का? म्हणजे तुम्हाला चिडचिड करते ती, मग काय आहे तर आता? म्हणजे पोटा पाण्याला जपत नाहीत. काय नाही सगळं आपलं संपलं म्हणायचं आता. नाही नाही, असं म्हणायचं नाही. मग काय आहे तर? हाय पोर आहे. अहो या जगामध्ये असा एकही प्रश्न नाही त्याचं उत्तर नाही. फक्त डोकं चालवा, संयमानं घ्या. आता काय डोकं चालवता आणि काय संयमान घेता? अहो एवढा हातगाडा घरगाडा चालवलेली माणसं आहे तुम्ही. हा शामराव, हो आता बोलावलं उपाशी मारताना यांचं काय मोकळे आहे ते. हा हा, निघालो जातो. सुनाही बनवले काय जेवायला आम्हाला सगळ्या याव का शामराव? हो, आम्ही बी याव का जेवायला? या की. बस असं म्हणलं, त्याच्यात मिळालं काय अण्णा? बरोबर आहे. अण्णा बोला. आलं लक्षात आता आम्ही हाव. चालतंय. बरं येऊ का बेबी? या मग आता काय, आम्ही बसतो आता इथंच. बसा बसा बसा. अण्णा, हा, कंबर बांधून हिमतीनं जगायचं, असं अंग टाकून नाही द्यायचं. आम्ही आहे ना. हा बरं अण्णा, जेवायचा वकूच झालाय माझा. चल येऊ का? या. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश अन धर्मासाठी प्राण घेतल हाती. राम राम पाटील. राम राम राम. निवांत आणि एकटंच बसलाय. शेवट काय, माणूस एकटाच येतो आणि एकटा जातो. कुणाला सोबती आणत नाही, कुणाला सोबती नेत नाही. अहो पण रोज लय तुम्ही रमलेला असता गावगाड्यात, आज एकटेच बसलेत. रोज रमलेला असता तुम्ही तिकडं गावगाड्यामध्ये, आज एकटेच दिसले म्हणून विचारलं. खरं सांगू का अण्णा? हा बोला. माणूस जन्माताना एकटाच येतो, मरताना एकटा जातो. कुणाला सोबत आणत नाही, कुणाला सोबत नेत नाही. बरोबर आहे. काय या जीवनामध्ये कोण कुणाचं असतं? कुणाची बायको, कुणाची मुलं, कुणाच्या सुना, कुणाचं नातवंड. अहो जरी कोणी कुणाचं नसलं वाटत तरी ही जोडले ना आपण. अहो जोडलंय, जीव लावून जोडलंय अण्णा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण ज्याला जीव लावून जोडलंय ती जर जीवावर बेतलं तर काय करायचं? कुत्र्यासारखी अवस्था.
काय फेकून भाकरी वाढते ती. 8 दिवस कापडं धुवायची नाही ती. येळेला जेवण खाणं नाही. कोणाला टाकतात कुत्र्यासारखं? पोरं हा. सुना अरे 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 कुत्रेसारखी अवस्था करते ती. असते. ज्येष्ठ नागरिकाची, म्हाताऱ्या माणसाची येतं एखाद्याच्या वाटेल तसं. याचे वाटेल. अहो लोक हातानं आणते ती. अहो कुठं बी राहायला मर्यादा पाहिजे व. हा बरोबर अहो आपल्या घराचा मालक आपण. बरोबर आहे. का लिकीच्या जावायचा घराचा मालक आपण होतोय. हा हात दावून अवलक्षण का कुत्री पाल्यासारखी लिकीच्या जावायच्या दारात पडते ती. अरे किती दिवस राहावं याला मर्यादा असते पाहुणचाराला सुद्धा. पण पार स्वतः केला. तुम्ही म्हणताय मला पटतंय बर का. मग अहो खरंच मी बोलतोय. आणि सांडून बर हाय का कोणाचं काय टेन्शन अजिबात नाही. मग काही लोकांचं मी बघतो हा गडगंजी इस्टेट परदेशात जातात. काय आनंद वाटतो आहे बापाला. गावाला बुशान वाटतं. पण त्या डांगऱ्या माणसाची अवस्था इतकी बेकार असती. फिरीस त्या कुत्र्यावानी दारोजा तुकडं मार्ग थिंडावं लागतं त्यांना. गरम भाकरी कोण द्यायची त्यांना. हे भोगाची गोष्टी असतात सगळ्या. हाय का नाही तशी काय परिस्थिती लोकांची. तुम्ही कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही कुणाबद्दल बोलत होते? लिकेज दारात पडले मग कुणाबद्दल बोलत होते तुम्ही? मी दुसऱ्याबद्दल बोललो होतो. तुमचं नाव घेतलं नव्हतं मी. मी कुठं नाव घेतलं पाटील तुमचं? मी नाही पण मला कळत नाही काय. मी गावचा पाटील आहे. एवढा काय बोलायला दूध पित नाही मी. मला सांगा तुम्ही कुणाबद्दल बोलताय? मी त्या आमच्या गावातल्या पाटलाबद्दल बोलतोय. पाटलाबद्दल बोलताय? हो हो. एवढा बोळा समजला काय मला का बोळ्याने दूध पितोय मी? तुम्ही कोणाबद्दल बोलला? हा मी तुमचं नाव घेतलंय का? मी तरी तुमचं नाव घेतलंय का? मी तुमचं नाव घेतलं का? मी तुमचं घेतलं. अहो एवढं कळत नाही का मला कोणाचं नाव घेतलं नाही का काय कोणाला बोलताय का म्हणून? मी बोलते कोणाला अंगावर कशाला ओढून घेता तुम्ही? ऐकून घेतो घेतो घेतो. असं डोकं फुडीत बुकीत का नाही? ऐकून घेतो करते का तुम्ही? बुका करून पाटलाची मला बोलता बुका करणार बटन सगळ्या मदत करून टाकीन. ऐकून घेतोय पाटील पाटील म्हणून की होतोय भोगात करतो. सोडा नाव घेतलं का मी? तुमचं नाव घेतलं का? झालं काय? त्या अन्नाबद्दल बोलत होतो तुमच्याबद्दल नाही. आलं का लक्षात? तुमचं नाव घेतलं काय तुमचं नाव घेतलं का? पण येशील पोरं तुम्ही स्वाराबामध्ये खाना कशाला खाना कशाला धरा बाळासाहेब उचलून येऊ आपण. कशाला या झुरळाचा हात भोगात करतो. तुम्ही ऐकतोय ही झुरळ दिसतं उड्या मारते सारखा. जाऊ बापू तुम्ही नसता आला तुम्ही बरोबर आहे बाळासाहेबांचं. बाळासाहेब एकदा द्याव तेव्हा माझ्या ताब्यात तुम्ही मध्ये पडू नका. जावय तुम्ही काय करताय? सारखे मध्ये एकदा बघू देत. सुभाषराव राक्षस अण्णा बाळो अण्णा अहो कुठलं काय झालं मग? तुमच्या सांगतो अशा अरे काय सांगतो? गाव पुरा करतात गावात जर गपला बसलं तर नाक पुरा त्याला येऊ द्या. अरे कोणाचा नात पुरा करतो? माझा चल म्हटलं का अण्णाने चल म्हटलं पायात. रामभाऊ म्हणून सांगतो या म्हाताऱ्यांच्या नको नादी लागो. कसले झाडे जीव गेला असता मी नसतो तर.
सोड मला जा काही करू शकता जा आहे का घे जिरवून अरे बाळासाहेब न्या त्यांना ते पाटलाला आणा गप्पे गप्पे बाई आज लय उशीर झाला बाई जेवायला. अगं काम काय थोडं असतंय वे घरात. हे म्हाताऱ्याला वाटतंय की काय काम आहे यांना आहे का खायला तरी आता जेवायच्या टायमाला टपकल त्याला 2-2 तासाला लागते भूक. नुसती आग पडली बाय कसं काय टाइम कामाने. पुरी हो तुमचं झालं असलं तर वाढता का मला जेवण भूक लागली. आता जेवू का नको. बसा जरा अर्धा तास तिकडं. सकाळी चहा प्यायला लगेच जिरला वय. नुसतं शिर्डी सारखं चरा त्या दिवसभर तरी ह्यांनाच भूक लागती डबल. अगं सारखं ढाळा खा शेंगदाणा खा रानात गेलता तर काय ऊस खाल्ला नसेल वय. मग काय तर वैताग आणला बघ या म्हातारीने. आणि वरनं लेकांना याच खरं वाटतंय का लेक आलं की कान भरतोय. बसा तिकडे जाऊन जेवू द्या आम्हाला. आला असेल पाऱ्यावर बसून पडली पोटात आगात लगेच. आणि सकाळपासून नुसतं हाताला हात नाही. काम 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 पोरांचं डबं पोरांची शाळा शेतातलं काम गुरांच्या धारा. आणि ही गेली आणि हे सोडलंय मुळावर आमच्या ताप द्यायला. अगं या म्हाताऱ्याला सारखी कशी भूक लागती ग. अगं या म्हाताऱ्याला काम काय आहे नुसतंच खाण्यावर लक्ष आहे. करते म्हातारी माणसं गोळा येते गप्पा मारून लागते घरदाडाला भूक ह्याच्या. आणि टपाकत इथं पुरी न वाढता का ग जेवायला. पुरीने काय खाल्लंय का नाही सकाळपासून किती कामं केलं त्या म्हाताऱ्याला काय घेणं ते नाही. खाण्याशिवाय लक्ष कशावर आहे म्हाताऱ्याचं नुसतं खाण्यावरच लक्ष. खाणं बांधणं लावणं दुसरं काय. त्यांना लय मस्ती ती काय म्हातारपणात दोघं चोपाय पाहिजे होते आपण. कशाला तसल्या कळवणीत गोष्ट रामभाऊ सासऱ्याला कळू नाही वय जावाय पाया खाली घातला गावलाय. मी तिथं उचलून आपडणार होतो बरं का सासऱ्याला. कशावर पिटली पण मला काय कळलं नाही. काय माहिती काय चाललं होतं बेअक्कल मला काम आहे कोणाचं काय घेतो. अरे मागितलंय मी नारळ काकाचा जातो बाळ्या विचार माझं ठरलं मला मी ठेवून गेल तुम्हाला धीर वाळ्या डोक्यात टाकतो सारं ओढून घेतो. हे डोक्यात टाकायची गोष्ट काय पाटलाच्या सासऱ्याच्या बी म्हणजे भांडणं करणार नाही. पाटील सुभाषराव तर माघारी मरून तिकडं पाटलाच्या नको नारी लागा. पाटलाला विसरू नका शावणी झाले. कशाला उद्या वाढत पळायचं ना. अरे लय म्हातारं खोडीच आहे लागा सुभाषराव. बघता काय पोलीस पाटील आहे तुम्ही. पोलीस पाटील आहे म्हणून काय पोलीस पाटील बोलण्याची काय पद्धत आहे का नाही. आपण रामभाऊच्या सासरा दिसू द्या असा गोर मारतो तिमता तिमता करून टाकतो त्याला. बसून मिटू की आपण. काय बसून मिटवायचं. थांबा थांबा बसून मिटू. हा रामभाऊ बाळासाहेब आले. हो अण्णांना नीट सांगायचं की राव. काय सांगायचं नीट. थांबा रामभाऊ सासरा सांगा बरं तुमच्या समजावून तुमच्या भाषेत. काय समजून सांगू ते तरी सांगा की झालंय काय नेमकं. आवाज झाले का मी माणिक अण्णाबद्दल बोलतोय. आमचा घरगुती विषय होता. आम्ही आमचं बोलतो ते माझ्या डोक्यामध्ये बसलेलं आणि अंगावर वळून घेताय. सुभाषराव तुम्ही मला धरलंय वा नाहीतर रामभाऊच्या सासऱ्यानं असं मातीत गोहर मारून का नाही दुमटात निमटा केला असता मी. पट्ट्या नवगा ए पट्या हातीच्या पायाखाली उंदीर गावल्यावर चाव चाव करतो ना तशी झाली असते अवस्था. असं तुम्हाला माझ्या ताकदीचा अंदाजा माहित नाही. सुभाषरावला माहित आहे ना. हो माहिती. ए शक्तिमान ए बाळू सांग समजून. सुभाषराव मला सुसरच काय माझा अंग थरथर कापतोय. अक्षा मी घाबरायला आलोय. अहो ती अन्न जाताना म्हणत होतो आज ह्याला तुम्ही गेला गोळ्यात जाणतो या पाटलाला म्हणून करून टाकतो म्हणते. मी आहे बलबे पाटील रामभाऊच्या सासऱ्याला पहिल्यांदा अडचणीत गाठी. पाटील अडचणीत येऊ राव. हो पाटील आपण पोलीस पाटील मी तंटामुक्त अध्यक्ष आपण भांडण करत बसलो तर गाव काय म्हणेल. एवढी बक्षीस तुम्ही मिळवलेत पाटील. मिळवलेत. मग रामभाऊ काय करता तुम्ही. नाही
संध्याकाळी रामभाऊ, ते काय तुमच्या करत नाही. सासऱ्याचा गरम बंब आहे का नाही ती शांत करा जरा. मी पाणी ओततो. फक्त काय करा पण मी घरी जा शांत जेवा. पाटील पाटील माझा सल्ला ऐकता का? हा सांगा. असं शिवाच्या नादी लागत जाऊ नका. मरचाला चिचुंदर मेले का तुम्ही? असं नका करत जाऊ मी पाटील. कशाला बोलतो? बाहेरच्या परगावच्या माणसाने गावच्या पाटलाला बोलायला तुम्ही कसं काय सहन करताल? आम्ही तुम्ही उद्या वाढवचाल गावचा पाटील आम्ही मिटू का सगळं? माझ्या सासऱ्यांना समजून सांगायची जबाबदारी ही माझी आहे. बस तुम्ही लय उराला वाळू लावू नका. तुमच्या ह्या रागामुळे माझं सासऱ्यांना जर कळलं तर सासरे माझ्या भीतीनं खलास होते. नाही नाही असं करू नका. ए वात्राटा तू पण सासऱ्याच्या पुढे पुढे करू नको. एका चापटीत जेवून जाईल तुझा सुद्धा. आर्मीतला माणूस आहे. ह्या जा मी सासऱ्यांना विचारणार, गेल्या गेल्या उचलून आपटणार आणि मग उद्या येऊन तुम्हाला सांगणार सासऱ्याची मी धोबी बचाड साधी घटना होती. मी बोलतोय माने कारणाबद्दल आणि हिने घेतलं स्वतः रोड. तुम्ही आता तुमच्या बाच्या समजावून. मी जातो आता. बाच्याला नाही माझ्या सासऱ्याला सांगा. सासऱ्याला मी कशाला म्हाताऱ्याचा जीव जायला लागला त्या मोठ्या हातीच्या नादी लागते काय कळ ना मला ती. एक तर गरीब माणूस कधी कोणाच्या नादी लागत ना. गरीब गुणाचं रेडकं ताणतं उन्हाचं मला असं पायाखाली घेत होतं. आला का पाटील राहिला बाजूला. माझं डोकं असं टाकलं होतं मी दगडाच्या ठोक्यातच पाडणार होतो. भाऊ अण्णाचा प्लॅन आहे बरं का तुला मारायचा. उशी दाबून मारायला अण्णा. मग कशाला हातार कशाला सारं वाढायचं डोक्यात टाकीन. कुठे नेतात? कुठे नाही आता म्हणजे चला की आता घराकडे आपण चल कुठे जाता? हे रानात चालले घराकडे येते. मला काम आहे. मी काय म्हणतो सुभाषराव, ज्येष्ठांनी उतार वयात एकामेकाची चेष्टा करत बसण्यापेक्षा निवांत राहावं ना. ह्या जी रावण त्याची आडव काही वय आहे का भांडायचं? पाटील काहीतरी म्हणलं असतं. अण्णा एवढं चिडत नाहीत ना. नाही नाही अण्णा शांत माणूस आहे. बरं मी जाऊ कसं बसराव मला भाकरी खायची अजून काम येणार. अण्णा डोळ्यात पाणी का अण्णा? काय आता 1 वाजून गेली अजून पोटात तुकडा नाही. काय करायचं? झालं काय अण्णा नीट सांगा आम्हाला. आता काय सांगू? नुसतं जेवाय वाडा म्हटलं थांबा म्हटलं तिथं आमचं झाल्यावर वाढतो. कोण पोरं वय? सोना हातार अण्णा एवढं तुमचं राव चांगलं होतं एवढं फाटलं कधी सांगायचं होतं आम्हाला? आता काय तुम्हाला दिल्यावर काय आमच्या हातात राहिलं? ए तांटा मुक्तीचा अध्यक्ष आहे का कोण आहे बेताडे? माझ्या कानावर आत्ताशी आलंय हे. मग तुम्हाला चौकशी करता येत नाही घरोघरी सगळे म्हातारे माणसं नीट नीट आहेत का म्हणून? रामभाऊ अण्णा सगळी कामं बाजूला ठेव पण आत्ताच अण्णांच्या घरी जाऊ पहिले ते मिटून घ्या. तुम्हाला पण यावं लागेल. मला नको ऐका मला भाकरी खाऊन सगळे सारं वाढायचं लाईट आहे रात्री. एखाद्याचं आयुष्य सुरळीत जर होत असेल एक काम बाजूला चल. अण्णाच्या घरी काय अडचण आहे? रामभाऊ माझा स्वभाव आहे तापाट फाटका. मला नाही सहन झालं म्हणजे मी त्यांच्या पोराचा सोन्याचा विचार करायचा नाही. मी थोबडील तारा तारा दोघाला. तुम्ही नुसतं तिथं गप बसा आम्ही बोलतो रामभाऊ ना. आम्ही गप बसून नुसतं कशाला मला? अण्णा चल अण्णा चला घरी 2 मिनिटं. गप चाल. अरे चांगलं तडू तांट्याचं बघायला त्याचं ती मेंबर काय भानगडायची? भानगड नाही खरेदी केली नवीन. खरेदी मग नवीन आणलं मग काय पेढ्या बिड्या का आम्हाला? तुम्हाला पेढ्या देणार की कधी पेढ्यावर असता काका. तुम्ही काय ऐकताय ह्यांचं? ह्यांच्या पाहुण्याच आहे. पडेल्या गावात आलं होतं तिथं. हो कंटेनर पडला होता म्हणून आलो. तिथं घोटाळा झाला ती ह्यांच्या दारात आणून लावलं. जुनं जाऊ दे पण ह्यांचं तरी आहे का ती? मला बोलून माझ्याच उन्हा पाका काढताय का? मला बी येतात सगळ्याच्या नाड्या माझ्याच हातात येतात का? बरं जाऊ द्या मेंबर आपण एका माळाचं म्हणेन तुम्ही कशाला मग ह्याच त्या दोन तुम्ही मी घेतलंय म्हणलं ना म्हणायचं घेतलंय. बरोबर आहे. मीटिंग लावलं की तुम्ही काळजी करणार. रुकवत कुठं चाललाय? काय नाही गडबड आहे. आणाच्या घरी थोडा काजा झालाय ते मिटावतो. कशा सांगत बसतो काय बे? माहित नाही काय आपल्या वारडात झालंय आणि आपल्याला माहित नाही. आणि हे काजा झालाय म्हणून मिटावणार आहे तू. आणि एक चाललं राखेलचं डबड, दुसरं आहे काळी पिटी आणि तिसरं पेट्रोल. अरे मिटावणार. थांबा ऐका ही भांडणाचा विषय आहे काका. बरोबर तुम्ही काय येऊ नका. तुम्ही घरी जाऊन झोपा निवांत. आम्ही बघतो काय. चला मिटवत्यात का जाळ घालतात ती बघायचं तुम्ही. हा बर चेअरमन
गव्हाला मिशन आली. गावचा परपंच करता करता माझा परपंच येईल रस्त्यावर. मी जातो. काय होतंय तेवढं मला सांगा. यांनी किती काट्या कोटू द्या, मिटवायचं का पेटवायचं हे मलाच जमणार आहे. यांनी किती मिटवू द्या, परत पेटवायला संजू आहेच. काय होतंय तिथं फक्त लक्ष ठेवा आणि मला कन्फर्म करा की बाबा असं घडलंय. मग ह्यांचा कार्यक्रम कसा लावायचा ते लावतो. लगा माझ्या वार्डात ढवळाढवळ केलेली मला खपणार नाही. सरपंच तिकडं, तुम्ही बी चालला. बरं जा तुम्ही. तुम्ही फक्त तिथं जाऊन नुसतं ऐकण्याची भूमिका घ्या. मला सगळं सांगा ना, संध्याकाळी आपण बसले आहोत. ठीक आहे, मी बराबर करतो. खरं ओके. अरे हो बोलवा की मग कशाला तिथं नाक घेऊन आता ह्याचं काय मध्ये भांडण सोडवा. मला सारं वाढायचं राव, पेजवायचा. बाळ्या लोकांच्या घरात कशासाठी ह्याच्यासाठी आली का? टिवल्या पावल्यावर नाकाचा शेंडा दाबला रामभाऊ. होता का हो वहिनी, मटकीवाणी नाक झालंय तुमचं. हो वहिनी. काय भाऊजी तुम्ही इकडं? बाळूभाऊ ना ना आणि अण्णासले कुठं घेऊन फिरताय? समजा गाव हिंडून आले मी त्यांना हुडकाय. पाणी घेऊन मुलात आले. अहो सकाळपासून शोध ती अण्णा गेल्यापासून जेवायचं आलं नाही अजून. अहो तुमच्या आवडीचं वांग केलंय अण्णा, ठेसा केलाय, वाट बघतो तर आम्ही कवा येतात. गरम गरम वाढायचं अण्णाला म्हणून भाकरी करायला थांबलोय. बाळासाहेब काळजी घेत जा बरं अण्णा तुम्ही तब्येतीची. घ्या पाणी घ्या. वेळेला जेवत जा बाई अण्णा तुम्ही. बाळासाहेब मला तर अण्णांची चूक वाटते ह्याच्यात. अहो सुभाषराव, अण्णांच्या सोनामध्ये साक्षात देवीचा अवतार दिसतोय राव. अण्णाची एवढी काळजी करतात, चौकशी करतात, अण्णांचे पाखरागत वाट बघतात. अण्णा जेवलं नाही तर अण्णा जेवलं नाही. म्हाताऱ्याची 100% चूक आहे. तू म्हणतो ते खरं बरं का? चूक अन्नाचीच दिसते. पोरं तर मला नक्षत्रासारख्या दिसते. काहीतरी उद्या वाढू नका. अहो देवगुणी म्हणा की. तेच मला ते साहित्य बघायला काय थोबाड फोडून घ्यायचा ना. दिसण्यात नाही, दिसण्यात पण आणि असण्यात पण चांगल्या वाटतात. रामभाऊ तुम्ही बाहेरून आल्या वहिनी पाणी तर देतात का तुम्हाला तासभर? इथं अन्न आले पळत पाण्याचं तांब्या. सासऱ्याला नवऱ्याला पाणी मिळाना, सासऱ्याला देतात. बाळू शिवोदना अण्णा माझी चिन्ह पाणी नाही देऊ. काय करणार? डायरेक्ट खाणतात ती. त्याचं कुठं त्यांचं बघा, आपलं काय. सुभाषराव तुम्ही पण मार खायचं बंद करायला यावर चालली आहो का? असले नाचके काय पण बोलतात. जर तब्येतीची काळजी घेत जा बरं, नाही तर ही लई वरडते ना आम्हाला. वेळच्या वेळेत जेवत जावा अण्णा तुम्ही. तुम्हीच नाही जेवलं तर आमच्या घशाच्या खाली घास उतरण का? आम्ही बी नाही जेवलो बघा. घ्या पाणी घ्या. वाट बघतोय तुमची. त्यांचा तर किती गुन्हे गोविंदाने संसार चाललाय. तुम्ही काय त्याला माती कालवा आलाय? गप्पा. आम्ही नव्हतो चेअरमन, ह्या दोघांनी आणले मला ओढून. नाही नाही पण गावात ही लोक जी तुम्हाला सांगते ती काढायला. चेअरमन अहो भाऊजी काय बोलताय आपापसात? काय नाही, चांगल्या अनात माती कालवतात. चेअरमन बसा की भाऊजी सरबत करते. नको सर्वच नको. काय झालं आमचा थोडा गैरसमज झाला. आम्ही सहज चालू होतो. अण्णांना म्हणलं उन्हात चक्कर मी करील म्हणून अण्णा सोडाल तर बाकी काय नाही. बरं झालं बरं झालं. पण समाधान वाटलं बरं का? सोना मिळाल्यात ना अण्णांच्या सारख्या. काय भाग्यवान आहेत अण्णा. असल्या पोरी सोना मिळाले त्या. अण्णा तसं करू नाही, उन्हात बोंबडे थेंडू नाही. हा चक्कर आली काय झाली जेवा. चला काळजी करते. चला चला चेअरमन बिल बोलाय मेहमान. कशाला माग आला आमच्या? याला म्हणायचं संस्कार. अण्णा तोंडावर पाडतोय बरं का? संस्कार असावेत तर अण्णा. माझा दातोड राहिला तिथं राव. कशाला जातो? नाकाड फोडलं तर जातो आणि कशाला घेतला जातो? कशाला राहू दे. राहू दे, नादी लागता. तुम्ही बी लावा लावी लय भारी म्हणता. मग तुम्ही कशाला आला आमच्या माग? आम्ही लय नाला गे तर तुम्ही कशाला आला माग? आम्हाला बघायला नको आहे काय करतात. तुमचं कसं आहे, येऊ नको म्हणून कुठल्या डब्यात बसू. जेव्हा चेकर पकडन हाकलून दिला तेव्हा कळेल. ओरिनो भरलं वागा आला आता आपण. भरलं वांग खायचंय वय आणि ठेचा खायचा वय. काय केलं तुमच्या गावातल्या माणसांनी, पुढाऱ्यांनी? अंगावर घालता वय माणसं आमच्या. सगळे पुढारी बोलून भरलं वांग खायला लागला. म्हातारं तिकडं चाड्या लावतय घरातल्या आपल्या सगळ्या. तव तर गाव आलं होतं सगळं. आली वय घरी माणसं कधी आल्यात का आपल्या दारात? अगं गारानं करता म्हातारं खाण्यापिण्याचं वाटतं. तव तर आली होती सगळी. काय सांगितलं गावाला? हा आम्हालाच नवजून गेली ती. आता लेकाला सांगून पोट भरलं नाही वे, गावाला सांगून गाव बोलवायला लागलात. नाही म्हाताऱ्याचं काहीतरी केलं पाहिजे, नाही तर हे गावात आपल्याला हाकलून सगळीकडे बदनामी करायला लागलं की म्हातारं.
अख्खा गाव बोलिला ना तुम्ही घरी जा की त्यांच्या घरी जेवायला इथं कुठे जेवाय वाढ म्हणता आम्हाला बघू की गावकड काढते का तुमची आणि कोण रोज जेवाय घालतोय तुम्हाला काय बाय म्हातारी वैताग आणला नुसतं खाऊ सांगितलंय आणि किती खाऊ घातलं तरी ना गारण चला की जेवायला खवाचं जेवायचं एवढे जेव लावते द्या मला खरं आता तुमचं गुण कळलं बरं का खरंच इतक्या चांगल्या सुना आता गुण मला ओळखत आलं तुमचं खवाचं जेवायचं चला काळजीच घेईना तब्येतीची अण्णा रामभाऊ खरंच अण्णांच्या सुना बरं का अण्णांच्या सुना म्हणजे मानिक अण्णांच्या सुना अशा सुना पाहिजे ते बघा अण्णा आपण तर विनाकारण गैरसमज केला होता अण्णांची काळजी घेत नाहीत म्हणून सुभाषराव तसल्या बायका आपल्याला पाहिजे होत्या का हो काय संस्कार नाही तो वहिनी इथं धमकीशिवाय बोलत नाही तुम्हाला शुभू डब्बू तुमच्या वहिनी रामू प्रेम हे बाबा दांडो इकडे येऊन बसलाय वे बाळ्या आम्ही सगळे बावळट तू एकटा शान आहे काय मी एकटा शान आहे तू तर बोलूच नको रामभाऊ बाळासाहेब अण्णांनी आपल्याला तोंडावर पाडला असतो का नाही एवढ्या चांगल्या सोन्यासारख्या सुना आणि आपणच सुनांना बोलायला गेलो होतो त्याला जेवाय घातलं काय का बाहेर हा रामभाऊ तू सगळ्याला सांगतो मला लय अक्कल आहे मी उडत्या पाखराची पक्कम वाजणारा माणूस आहे माणूस वा काय कधी चुकणार नाही आणि 100% चुकला सांग बरं गरुडाला पंख किती तुला काय करायचं त्याचं मला माहिती आहे मग अण्णांनाच का ओळखलं नाही अण्णा आपल्याला खोटं सांगत होतं हो अण्णांच्या सुना खरंच नालायक त्या मी आता गेलो अण्णाला तडा तडा बोलत होते राव हो बाळासाहेब नॉनसेन्स अरे किती गोड बोलत होत्या अण्णा भरलं वांग देऊ का अण्णा ठेचा देऊ का अरे आपल्या डोळ्यात त्याने माती टाकली सरळ सरळ गेले भाऊजेन बाळू भाऊजेन रामभाऊ भाऊजेन अध्यक्ष चेअरमन काय म्हणायला लागल्या गोड बोलायला लागल्या अण्णाला उठवून पाणी पाजत होत्या आणि गेलो मी माग दातोड राहिला म्हणून आणायला ताडा ताडा बोलत होत्या काय हाकलून देत होत्या अण्णाला नॉनसेन्स काहीतरी आरोप करू नकोस अरे अण्णा नॉनसेन्सचा कॅप्टन आहे पुन्हा काय अक्कल द्यातली मी बघून आलो मी खोटं बोलतो बाळ्या कुठल्या तरी गोष्टी तुम्ही कॅप्टन आहे ना आल्या का कोणाचं काय खरं धरतील का नाही तू का तुझं एकटाच खरं म्हणजे आम्ही बघितलं ते खोटंच होय अरे भाऊ मी आपल्या मैत्रीची शपथ घेतो लागा मी खोटं बोलत नाही मी जर खोटं बोलत झाला आत्ता घेऊन मरशील तू मी खरं बोलतो सुभाषराव डोळ्याने बघितलेला आपल्या मैत्रीची शपथ घेईल का मी खोटी सुभाषराव बघून आलोय मी राव बाळा नाही खोटं बोलणार दुसरी गोष्ट अण्णा खरंच रडत चाललं होतं काय सांगाव आपल्यासमोर गुलू गुलू अण्णाला बोलले असले तर नाटकी द्या सुभाषराव लय नाटकी दोघी सुद्धा नाटक कंपनी काढायची का त्यांना घ्यायचं का नाटकात रामभाऊ तुम्हाला चेष्टा सुस्ती आहे पण हाल किती अण्णांचं चालल्यात नाही अण्णा मरेल बरं का काय करता येईल अशा मी काय करतो माहिती का अण्णाला रानात बोलवून घेतो ते बैल करतात काय मग म्हणजे त्या पोरींचं नवरं करतात काय ऐका पुढे नवाले सांगा जाऊ नको मार्ग काढायचा आता हा बरोबर आहे घडलंय त्याच्यावर चर्चा जास्त करायची नाही काय घडू नाही म्हणून हा काय करता येईल अण्णाला पहिल्यांदा जेवाय घालतो मी छोट्याला पाठवलाय भाकरी आणायला ते आले ना मी तुम्हाला परत काय घडतंय ते सांगतो सगळं चालतंय की हे बघ बाळू मार्ग काढला पाहिजे अण्णासारख्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे अरे वा म्हणजे एकीकडे तुम्ही तोंडावकडे बोलणार माणसांच्या आणि आतमध्ये हाल करणार म्हणत होती त्या तंट्याला बोलावलंय त्या टाकल्या रामभाऊला बोलावलंय आणि बाळू भाऊजीने त्यांनी काय माझं केलं असं म्हणत होते डायरेक्ट जाकी त्यांच्यात नान खायला असं म्हणत होती म्हणजे म्हणले असतील त्या पेताड बाळ्यांनी काय केलं आमचं ह्या तंट्याने काय केलं मी काय करतो अण्णाला निरोप देऊन घेऊन बोलवून पहिला अण्णाला जेवाय घालतो मी छोट्याला भाकरी आणायला लावली आपण काहीतरी डोक्याने प्लॅन करून मार्ग काढू त्यात मी बाळ्या म्हणते ती मला बी रामभाऊ म्हणतात मी काट्या घेतो आणि त्या पोरांच्या हातात देतो मग तू जोडपून काढा पोरी जागे वस्तूवर हाना तुम्ही आणली का बायको तुमची होय एवढं हाल करत्या अन्नाचं तरी माझी बायको माझ्या नजरेच्या धाकात आहे बाळ्या मार्ग काढ होय रामभाऊ अण्णांची जशी पोरांनी अवस्था केली आहे गणा भविष्यात करणार नाही ना हो सुभाषराव नाही लक्ष द्या रामभाऊ कुणाला बोलताय तसलं पुढचं काय याद राखा तुम्ही पण आणि गणाने पण तसलं जर मनात जरी आणलं ना मी जीव हासडणे काय खायची आमच्या घरातलं वा रे वा मानिकांना पण असंच म्हणलं असत्याला काय मानिकांची गोष्ट वेगळी
पोरांच्या नाव कशाला जमीन करून द्यायची आपण होल्ड ठेवलाय होल्ड धनकतच गाण्याला उलटा पालता करतो अजून त्यांनी नारड्या पाय देऊन जमीन नाव करून त्या घेतली बाईने शिव्या दिल्यात तुम्हाला म्हणजे तंट्या लय नालाय काय मला शिव्या दिल्या पण तुम्हाला ताणच होती कुठं ताणलं आणि कुठे शिव्या दिल्या रानात केळीच्या बनात श्वेता तू आज तुला म्हणत होतो का रानात चल म्हणून तू इथं असते तर किती मजा आली असती जाना का भाऊ ते पाचाड गोळा करतोय का ते बघ कुठलं पण काम देखाव्यासाठी करायचं नसतं देखाव्यासाठी नाही करत आणि तुम्ही सकाळपासून फोन बी उचला ना महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो महत्वाची- झाली का काम अजून काम तशीच पडले ती काय करतोय तू आणि ह्याच्या तोंड लपून काय करत होता रे नाही नाही अहो ही जळलंय ना जरा केळी ती म्हणलं पानं बिनं साईडला करावं अहो भाऊ सकाळपासून फोन करतोय ते तिजोरी चावी द्या की मला ट्रॅक्टर रानात बंद पडला या त्याचा गोठला निघाला या लगेच दुरुस्त फिटर आणतो दुरुस्त करतो तिजोरी चावी कशाला तिजोरी चावी म्हणजे 10,000 रुपये त्यातनं घेतो ना आणि लगेच जाऊन सामान घेऊन येतो सगळं तिकडे काय बघ आता काय झालं तुझी तिजोरीची चावी मागायची हिंमत झाली कशी हा त्या माणिक अण्णाचा शिकतो काय माणिक अण्णाच्या घरामध्ये जो प्रकार चाललाय तो प्रकार आपल्या घरामध्ये जर करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट नाही अयो अयो अहो पण मी काय केलं कोण माणिक अण्णा तुला माहित आहे माणिक अण्णाच्या घरात काय चाललंय माणिक अण्णाच्या सुना अण्णाला सांभाळत नाहीत वाईट बोलतात अशी जर शिस्त तू त्या पुरीला लावली माझं काय होईल म्हणून मी आधीच मारून घेतो तुला बघितलं का बघितलं कशी माणसं बघ नेट वागायचं आपण काय संबंध भाव काय तुझे तिजोरीची चावी मागायची कारण आहे गपके पुरीला एखादं दोन सांगे ना गण्या रानात येऊन येड्यागत करतो मी येड्यागत करतोय मला का हाणलं तुम्ही काय त्या मानेना जर माझा संबंध आहे तुम्हाला किती वेळा मी सांगितलं गावाची भांडणं सोडवा जाऊ नका म्हणून मागच्या बारीला तो वॉन्टेड पिक्चर बघून आला त्यात तो कोण गणीबाई गुंड होता नाव शेम आहे का नाही मग नाव शेम आहे का नाही शेम आहे भाऊ तो गणीबाई होता मी गणा भाऊ आहे मग तू सारखं कशाला म्हणायचा काय गणीबाईची ऍक्टिंग काय गणीबाईची ऍक्टिंग तशीच ऍक्टिंग घरात जर करायला लागला तर उद्या माझा तो गोळ्या घालून खून करशील म्हणून ऍडव्हान्स मध्ये मारलं गाबास एखादं दोन सांगेन पुरीला भाऊ माणिक अण्णासारखं तर वागला ना बास झालं ती मान्य ना अण्णा पुराण भाऊ म्हणजे तिजोरीच्या वेळी माझा काहीच अधिकार नाही होय अधिकार अधिकार हा अधिकार सांगू नाही म्हणून माझा काहीच अधिकार ऍडव्हान्स मध्ये मारेन नाही नाही अहो मी म्हणजे कामगार इथला नोकर माझी पात्रता आहे का भाऊ आणि मी काय म्हणते भाऊ तुम्ही असं कुणाकडे जाऊ नका आपलं आपल्या घरचं बघा अहो मागच्या बरेला कुणीतरी एका पोरानी पेपरात नाव आलतं गाणाने लोकांची पोरगी पळवून नेली तो पेपरातला गाणं तुम्ही माझ्याच हातात वाचता होता महिनाभर मी ऍडव्हान्स मध्ये मारतो का त्या तो जसं पेपरातला गाणं चुकला होता तसा माझा गाणं चुकून आहे म्हणून मी ऍडव्हान्स मध्ये मारतो कळलं का एखादी या पुरीकडे नीट बघायचं काय कारण आहे त्या पोरांनी त्याचे पोरगे पळवून न्यायचे मग ते त्या पोराला जाऊन विचार की मला कुठं नाव शेम आहे का नाही नाव शेम आहे का नाही बरं एक काम करा आजपासून माझं नाव रामभाऊ तुमचं नाव गाणं का रामभाऊ नाव पेपरात येतच नाही म्हणजे लगेच रामभाऊ सारखं मालक हक्का गाजवायचा असेल मला तसं जमणार नाही हे बघ गणा माझ्या इतकं वाईट नाही नाही याद राख आपल्या घरात हा तुम्ही असं सांगा काय सांगा तोंडाने सांगा तुम्ही माझा हात धरतोस एवढी हिंमत माय बाप मजाल माय बाप एक काम करा माहिती का भाऊ ऐसान खरा मग नहीं चुलत्याचा हात धरतोय नहीं सब कुछ करना भाऊ लेकिन मेरा गाल मत बढ़ाओ ना मी कपडे घेऊन आलो तुमचे थांब एक गोष्ट ध्यानात ठेव हे मारण्याचं कारण माहितीये का काय
ज्या ज्या वेळेस गावात अशी काय चुकीची घटना घडेल त्याचा जर तू आदर्श घेण्याचा प्रयत्न केला तर मी येऊन तुला तोडावणार. त्याला माझा नाही इलाज आहे. तुला वळण लागलं पाहिजे. तू या सुसंस्कृत असला पाहिजे. अण्णाच्या सुना ज्या पद्धतीने अण्णासंग वर्तन करतात तेच वर्तन जर माझ्या सुनेने माझ्या बाबतीत केलं आणि तू त्याला जर सपोर्ट केला तर मी कसं सहन करेन? नाही अजिबात नाही. मला सुभाषराव म्हणलं गणावर लक्ष ठेवा. नाही त्या अण्णांच्या सुनांना ना जातो आणि दाखवतो. अण्णाच्या सुनांचा तो नवरा नाही. बूट खाली ठेव. हो नाही तो तुला बूट टाकेल. त्यांचं ते बघते आलं. आपलं शिस्तीत रानाकडे लक्ष द्यायचं, घराकडे लक्ष द्यायचं, स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि मला वडील म्हणून नव्हे देव म्हणून पूजायचं. हो जागा ना यशस्वी. आशीर्वाद द्या भाऊ. बरं भाऊ अण्णांच्या सुनाचा नवरा तुमच्यासारखा पाहिजे होता. सुना सरळच चालली असत्या. काय म्हण? ताई ही दोघं आली बघ. ए पाणी आण. आले आले आले. हो काय हो शांत काय एवढे? पाणी पिऊ का नको? सुनीता अण्णा कुठे असतील इथंच कुठं तरी. कुठं जायला लागलेत? होय का? अण्णा जेवलं का? अहो सकाळपासून 2दा झालं. कामच काय त्यांना. आणि असली भाजी नको कोण तसली नको कोण मीठ कमीच आहे. कुठेही मी खातच नाही. नुसते किरकिर आहे दिवसभर. अहो जी नाही ती बोलतात अण्णा. या अण्णाची तर आहे ना सारखी किरकिर असते. आपलं गप खावं, रानात जावं, तिकडे गप बसावं. हा चालायचं म्हातार माणूस आहे. आता काय करायचं? तुम्ही दोघे बी सारखं आपलं माजरागत आपलं सारखं हे करत बसायचं. समजून घ्यायचं नाही. अहो लय वैताग आणलाय अण्णांनी. नुसतं जेवाय बसले की हिच का केलंय तीच का केलंय. यात मीठच नाही, हे मी खातच नाही. असलाय नुसते किरकिर लावली बघा अण्णांनी रोज. तुम्ही बोला की जरा अण्णांना. लय वैताग आणलाय अण्णांनी. तुला किती वेळा सांगितलं तू दुर्लक्ष कर ना. हा तर समजून घे जाऊ की. आता अजून किती समजून घ्यायचं? नव आम्ही आलो म्हटलं की अण्णाचं काय ना काहीतरी सांगतच बसायचं. होय काय काय बघायचं? घरातलं बघायचं, बाहेरचं बघायचं, बँकेचं बघायचं, काय काय बघायचं. कवा तरी जरा समजून घेत जावं की दोघी बी. बरं राहू देते. जेवाय वाढू का? जेवाय नको. ते बँकेच्या साहेबाला आम्ही जेवाय बी घातलं ना आम्ही बी जेवून आलोय. हो आम्ही तिकडून जेवून आलोय. प्रकरण चाललं होतं का नाही त्यासाठी झालंय समज सगळं. कर्जाचं प्रकरण झालं? ते केलं म्हणून दोघं जेवून आलो. आनंदाची बातमी आहे की. मग तर अहो आले आले सांगायचं की. आम्ही कशाला सांगत बसतो? तसं कुठलं? हा सांगायच्या अगोदर उंजरा माजरागत सारखी भांडणाचं सांगायचं दुसरं डोक्यात येतंय काय? चांगली बातमी कुठं सांगायचं म्हणलं की तुमचं सारखं चव 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 चालूच आहे. अण्णा काय राव आम्हाला वाटलं तुमच्या सुना लेकीच्या वर जीव लावते. त्या नशीब माझा दातोड राहिला म्हणून न्यायला आलो. माझ्या कानाने ऐकला अण्णा. विश्वास बसत नव्हता. वाईट झालं राव अण्णा. मला सांगा अण्णा इतका तडा बोलते सुना. काय करता आता? हाय नाही त्यांना देऊन टाकलंय. मोकळा झालोय म्हणून आता हे चाललंय. आणि तुमचं नोकरीचं पैसे मिळालं सगळं त्यांच्या स्वाधीन केलंय. सगळं लोक पोरांच्या ताब्यात देऊन टाकला. मग काय तर अरे थोडं डोकं चालवायला पाहिजे. तर मुंबईला तुम्ही हमालीत काम केलं आणि सगळं सोनांच्या पोरांच्या हातात देऊन ठेवलं. आता काय करा? कुठं आपण तरी नेणार आहे बांधून? आता ही केवढ्यात आहे? बांधून नेणार नाही. आता आपलं तकदीर म्हणायचं. बेकार झाले राव अण्णा. मला वाटलं तुमची सेवा करता तुमचंच काहीतरी चुकतंय. काय चुकतंय जातात? ए तुला थोबड कर. कवाच्यानं सांगितलं तर तुला अन्न जेवलं नाही सकाळनं भाकरी घेऊन ये म्हणून. काकी घरी नव्हती राव. ती म्हणतो त्यांना इथंच घरी बोलव जेवायला. आवाज चढून बोल नको. बरोबर का बशी आवाज चढून बोलतो काय? अण्णा काय राव काम करा ते करा वरनं बोलणं खायचं आहे का नाही? आवाज चढ. अहो काकी नव्हती देत राव. कुठं त्याला काय कामात झोपली होती काय? काकी नव्हती? काकी म्हणजे मास्टर माइंड आहे काय? ते म्हणतो इथं बोलव बालू काकाला. फोडीन तो आणि म्हणाव बालू काकाला हे तर बोलव. अण्णा ह्या काय गरीब लायकीने खा. मला काय म्हणायचं बरं अण्णा. अण्णा माझा सल्ला ऐकायचं तुम्ही. काय करायचं माहिती का? ही आपल्या तिघाचंच गोष्ट राहील. छोट्या कोणाला काय बोल नको बरं का? नाही अण्णा तुम्ही रुपयाला माग झालाय. माझा सल्ला आहे का?
मी काय उसनं पैसे देतो उसनं. हे जग सोडून जाताना माझे मला देऊन टाका, मरताना लय भाई. बघा पैसे आहेत का पण ऐके तू माझ्यापेक्षा शहाणा होऊ नको छोट्या. हो का कुठं नाणे ठोकलं एवढं? अर्धा हजारचं 100 रुपये त्यानं. अण्णा हे सोन्याची नाणीत म्हणायचं 10,000 ठोकलेत 100 रुपये तेच काढून परत तेच वाजवत राहायचं. रात्रभर झोपायचंच नाही, दिवसभर झोपायचं, रात्रभर पैसे वाजवायचं. सोना पळत येतेल्या विचारलं काय मामांचे अण्णा काय म्हणायचं. मी गोदीत कामाला होतो हमालेत तेव्हा ही सोन्याची नाणी करून ठेवली होती, किलोच्या वर सोनं भरेल, पण मी सांभाळेल त्यालाच देणार रे म्हणायचं. पत्ते पाळा नाही तर उद्याच मार चाल. माझं पैसे मला मारा नंतर द्या, मारताना माझं कष्टाचे द्या ना पैसे. अरे मारताना ते कवा तुला याचू द्यायला पैसे, इकडे मारायला लागल्यावर तुझ्याकडे कवा येतो. मग आताच मारताल हे नसला तर मग काय होईल तर मी सांगतोय तेवढा का गुण येतो या. तुम्ही एवढं पैसे वाजवत राहतो दिवसा. चालतंय छोट्या अण्णा ही भाकरी खावा, भाकरी पैसे नीट ठेवा नाही तर द्या नातवांना बिस्किट पुढे आणायला. नाही पाणी आणलं, पाणी पण जरा. पाणी पण आणले पोराने माझ्या. जाऊ बाळू का काय डोकं चालत हो तुम्ही? अरे छोट्या हे मेंदू दिलाय, डोकं दिलंय म्हणजे काय नुसता भांग पाडा नाही. बाळासाहेब त्याचा वापर करतो, गुणच येणार अन्नाला. गावात डोकं नाही बरं का कोणाला असं. हे झोगवे कळून देत नाही कोणाला काहीच. बघा आमिर माणिक अन्नाचा ऊस कसा आलाय बघ. मग चांगला फुटला बरं का आता. हे काय वहिनी बसल्यात तिथं, काय चाललंय वहिनी? काय नाही बघा चालले तर का नाही कष्ट करताय पण जरा उन्हा तानाची काळजी बी घ्या जरा. काळजी घेत बसून जमन का? कोण बघायचं शेतीकडे मग? हे रोप कुठून आणले तो? रोप आहेत वय बापू, लागण केली या. लागणीची रोपच आणले तर रोप का रोपातलं लागणीतलं कळतं का काय? उद्या वहिनी हा एक विचारायचं होतं. हा तुम्हाला राग तर येणार नाही ना? रागाचं काय आता त्यात? बोला काय म्हणता? काय झालंय माहितीये का, आमच्या कानावर असं आलंय की अण्णांकडे सोन्याची नाणी आहे ती म्हणून. ती बी 1 किलो. कशाची सोन्याची काय आम्हाला माहित नसतं होय. कसली सोन्याची नाणी काय खरं आहे? हो खरं आहे तर. अहो आम्ही अण्णाला तर एवढं बघतो, मग आम्हाला नसती का दिली सोन्याची नाणी अण्णाने? गावात झालं या. अहो माणसांनी बघितली ती आणि आम्हाला डायरेक्ट सांगितलं. आपू आहे काहीतरी. नाही राव खरं बोलतो राव आम्ही. आणि त्यांनी काय सांगितलं माहितीये का वहिनी, जे कोण त्यांना सांभाळल त्यांना ती 1 किलो सोन्याची नाणी देणार आहे. हो नाही काय नाही असं आपू आहे काहीतरी लोक उठवतात असून माहित नाही वे तुम्हाला माहित पाहिजे ना. अख्ख्या गावाला कळतंय तुम्हाला कळा नाही म्हणजे. लक्ष द्यायला पाहिजे. नाही काय तसलं लक्ष आहेच की आमच्या अन्नावर. हो का आमचं गाव सांगायचं काम होतं, आम्ही सांगितलं बाबा. नाही म्हणतात ना ती. नाही नाही आपू आहे उगा. हो का अहो आम्हाला कळलं नसतं का? बरं ऐका, पाहिजे तुम्ही काय करा अण्णांवर ध्यान ठेवा. नाणी बिनी तुम्हाला कुठं ठेवताना बिवताना तुम्हाला दिसतेलच की आता ते एकाच घरात राहताय ना तुम्ही. लक्ष ठेवा. अहो दिसलीच असते आम्हाला. काय नाही ऐका, आमच्या सारख्याने जर एखाद्याने सांभाळायला नेलं तर द्यायचं त्याला नाणी सगळं. म्हणजे तुम्ही एवढं आयुष्यभर सांभाळलं त्यांना आणि तुम्हाला काहीच भेटायचं नाही. आणि ती अण्णा म्हणत होतं ना जी मला सांभाळेल त्यांना नाणी देऊन टाकणार आहे ती. बघा नाहीतर लोकांचे घेऊन जाईल नाणी. नाही नाही असं आम्ही नाही. आपलं आता सांगायचं आम्ही काम एका करतो, घरात तुम्हाला आहे तर आम्हाला सांगायला. माहित नाही वे. ते नाहीच म्हणते. अहो नाही तसं काय. तुम्ही नाहीतर काय बी करा. आमचं सांगायचं काम आम्ही केलं, आता बाकी तुमचं तुम्ही. चला आम्ही अगं होय ग, सगळं गाव म्हणतंय ही आपण नक्कीच नाही बघ म्हाताऱ्याला ध्यान ठेवलं पाहिजे. अगं ती सोन्याची नाणी आपल्यालाच मिळली पाहिजे. मग काय तर 1 किलो असू नाही तर छटाक असू, आपला हक आहे त्याच्यावर. आपण म्हाताऱ्याला सांभाळतो, आपण सून आहेत त्यांच्या. हो आजपासून म्हाताऱ्यावर ध्यानच ठेवायचं. लक्षच ठेवा. राहू दे जरा रानातली कामं, म्हाताऱ्यावर मात्र ध्यान ठेवायचं. आता चल घरी चल, राहू दे आपण इथंच खुरपेत बस. हा आणि जात्यांना आणि कुणाला तरी चल. खरंच नाणी आहेत का काय सोन्याची? अफवा नव्हती अगं, खरंच आहे खरंच. अगो खरंच नाणी म्हाताऱ्या खरंच की नाणी आहेत सोन्याची.
माझ्यापासून म्हाताऱ्याला लय गोड आहे तर म्हाताऱ्याने देऊन टाकून नाणी आपली झाली पाहिजे. काय सोन्याची नाणी? हो सोन्याची नाणी आमच्या डोळ्यांनी बघितलं आम्ही रात्री. मला वाटतं ह्यांच्या डोसक्याने परिणाम झाला. अहो रातभर झोप नाही आम्हाला, नुसतं टकाटका बघतोय आम्ही लपून म्हाताऱ्याला. रातभर पाहिल्याची पाहिल्या मोजतोय म्हातारं. लय मोठी नाणी आहेत म्हाताऱ्याकडं, आपल्याला माहित सुद्धा नाही. तुम्हाला दोघीच नाही काय आम्हीच काय येड करायला घालू का? गाव म्हणत होतं ते अफवा नाही, खरंच आहे तर म्हाताऱ्याकडं नाणी. दादा जर खरं असेल ना तर आपल्याला अण्णांची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर होईन दुसऱ्याची धन सगळी. गपकी बघ काय मी सांगतो. अजिबात खालवा करायचा नाही. सोन्याची नाणी घराच्या बाहेर गेली नाही पाहिजे. गरिबीला का कापली गायब होईल. काय बी करा बघा. जिभो जरा साखर ठेवा, ताबा ठेवा, ताबा. तुम्ही काळजीच करू नका. बघा कसं म्हाताऱ्याला खायला जपते. असं खायला जपते की म्हातारा लहान पोरांनी उड्या मारत गबाळ काढून दिलं. कळलं का? मनाने काढून दिलं पाहिजे त्याने. असं आम्ही बी सांभाळतो आता. एक परास आम्हाला खायला घालू नको दोघाला. आपण चौघाला पण खायचं नाही, पण म्हाताऱ्याला जप काय. महिन्यात बघा म्हातारा कसं लहान बाळावून गुटगुटीत करतो आम्ही खाय प्यायला. म्हाताऱ्याला बघ, म्हाताऱ्याला गोड बोलून आहे का नाही, गोड बोलून कळतंय का? गोड बोलणं कळतंय का? हा म्हणजे साखर ठेवायची. साखर ठेवू दे. बघ थांब जरा, पुढचं बोल नकोस. पुढचं रान आणायची तुला लई सवय आहे. थांब जरा बघ ऐक, पुढचंच मी काय सांगतो ऐक. साखर ठेवायची. म्हाताऱ्याला असं खाया घालायचं म्हातारा खुश झालं पाहिजे. म्हाताऱ्यानं गपचूप गाबाळ काय असेल नसेल तेवढं फोड्यात काना 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 वतलं पाहिजे. कळतंय का? तुम्ही बी आमची मदत करायची. दादा मी हिला पहिल्यापासून सांगतो या म्हाताऱ्यावर लक्ष दे लक्ष दे, ऐकत नाही माझं. अहो मला जर आधी माहित असतं ना म्हाताऱ्याकडनं आणि तर लय सांभाळलं असतं म्हाताऱ्याने. आता बघा की तुम्ही म्हातारा कसं वळवीत येते. आता माहिती झालंय ना? माहिती झालंय आता बघा तुम्ही नुसतं. ध्यानात आलं का? आलं चांगलं ध्यानात आले. अण्णा तुमचा गुडघा लय दुखतो ना? मी जरा मालिश करून देते. आता बघा कसा दुखायचा राहतोय. अहो ताई आज माझी बारी आहे नानाची मालिश करायची. सर काय बारीवाले सकाळपासून कुठे गेली होतीस ग? मी नाश्ता करीत होते त्यांना. नुसतंच येऊन नाही बसले. अगं उठती कशीला कितीला सांग तू? कितीला उठू? मी नाश्ता करून खाऊ घातलाय. नाही नाही सर बाजूला माझी बारी आहे आज. अजिबात नाही. नानांची मालिश करायची माझी बारी. माझी बारी होती. अण्णा विचार तुझ्या नवऱ्याला कोणाची बारी आहे. तू तुझ्या नवऱ्याला विचार कोणाची बारी आहे सांगा. अण्णा सांगा तुम्ही. कशाला दोघे माणसा? हा ते दाबता आता तू हे दाब, काय फरक पडतो? पण आज माझीच बारी होती. अण्णा कुणाची होती अण्णा सांगायला? आता कशाला भांडताय? काय बारी जर नाही नाही आज माझी बारी आहे अण्णाची मालिश. अगं कशाची बारी? उठायचं होतंच की लवकर. मग 12 वाजूच तर झोपती आणि मालिश करायची तुझी बारी. मी पोहे चहा करून नाश्ता दिलाय अण्णाला. नाश्ता करणारी ना? अगं आता उठून आली असतील झोपीतनं. खाऊन बसला अण्णा. विचारा. अहो अण्णा सांगा बरं तुम्ही हिला. कशाला भांडता तुम्ही? हा आता तू ही पाय दाबते, आता हे दाबल, काय फरक पडतोय? आपण अण्णा अशीच करती. माझा नंबर होता. माझा होता. अण्णा सांगतात काय आहे? कुठे दुखतंय अण्णा? इथं दुखतंय काय दुखतंय? लय कळतंय तिला दुखलेला अण्णा. मी चोळल्यापासून राहिलं का नाही? मी आणली त्याला. अगं घेऊन आले. अगं तुझी तू आण. तो नाही आणलेली. तू आण की दुसरी तुझी. अगं मी घेऊन आले होते ती. अगं तू घरात ना आण तुझी तू. अण्णा मी घेऊन आले करायला लागली. कशाला भांडता? तिला सांगा मी घेऊन आले का नाही तेलाची बाटली. अगं तुझा काय संबंध तेलाची बाटली? संबंध म्हणजे आमच्या घरात ना आणली मी. कुणाच्या घरात ना? अण्णा कुणी घेऊन आलो? तुम्ही सांगा अण्णा हिला. आणलेली कुणी सांगा अण्णा तुम्ही. आता कोणी आणले तर मी तरी काय बघित बसलो बाई. दुखत एक तर अण्णाचं. हा ती सकाळपासून मालिश करते. मालिश कर पुढे बघून. अण्णा कुठं? अहो अण्णा मी तुमची लय मनापासून सेवा करते बघा. ही तुम्हाला मागं काय काय बोलायची माहिती आहे का?
अगं बाया बाया तुझं सांगू का काय काय बोलायचं काय बोलायचे का मी? ना बोलले मी सांगितलं तर हिला तुम्ही आयुष्यभर बोलायचं नाही असलं बोलत होती. अण्णा ही काय कमी बोलत नव्हती तुम्हाला सेवाचं नाटक करायला. अगं तू नाटक करतीस मी नाही. तू करतीस का मी हाय? अगं मी तुझ्या आधी आले. अगं आधी आली म्हणून काय आधीपासून सेवा करते मी अण्णाची. अण्णाची सेवा करते का नाही तुमची? आधीपासून मन ही करतीस तू अण्णाला डोळे आणि हे आल्यापासून नुसती इकडे लाव तिकडे लाव साड्या लाव नुसते ह्याचं त्याला अण्णाला तेव्हापासून ताण भेटलंय त्यांना. तू तर मारित होती. अगं बाया तुझ्याच्यानी पोट भरणार अन्नाचं. अन्न मी आल्यापासून तर बरं दिसायला लागल्यात नाही तर असं काठीवणी झालं होतं. तुझ्या हातचं खाऊन अन्न बरं झाल्यात. हातचं खाऊन झाल्यात. बघा अण्णा ही 12 वाजता उठणार. 12 वाजता उठणार ही लय उठती 5ला. पोट भरणार हिच्याच्यानी माणसांचं. तेलाची बाटली घेऊन मालिश करायला लागली. अहो अण्णा किती थंडी वाजती असं कानाला काहीतरी बांधीत जावा की. अगो बया टावेल टाकती. थांबा अण्णा मी रग घेऊन आले. अरे मला मरणाचं गरम होतंय कशाला पांघरून घालताय. बरं राहू द्या अण्णा राहू द्या. बरं असू द्या नाश्ता काय करू अण्णा मी तुम्हाला? करा शरा. अहो अण्णा तुम्हाला पोहे आवडतात का नाही माझ्या हातचं? पोह्यानं मला जरा पित्त झालं का वाटतंय. बघ ऐक शिरा करते अण्णा. अगं तुला काय अन्नाची पसंती ग? तू आता मागणं आलीस. अण्णा पहिल्यापासून माझ्या हातचा शिरा खातात हाय का नाही अण्णा? तुझं शिकले मी तुझ्याच हातावर हात मारलाय. तुझंच बघून तर चाललंय. अगं माझ्या हाताची सर नाही यायची तुला. नाही आली तरी तुझं शिकले मी. तुला बघत होती वे अण्णाला म्हणून मी बी तशीच करायला लागले. अण्णा मी शिरा करून आणते तुम्हाला. कुणीतरी करणारा माझ्या पोटात कावळा वाढायला लागलो. हा मी करते. नाही मी करणार. नाही अण्णा सांगते ना. अण्णा कुणी करायचं तुम्ही सांगा. आता कुणीतरी पण आणा करून. नाही कुणी सांगा तुम्ही. ही काय माझं ऐका नाही कुणी करायचं. नाही अण्णा मीच करून आणणार शिरा आणणार. अण्णाला ज्याचं आवडतंय ते नाही मी घेऊन येणार. अगो बाया काय वाढ काय झालंय कालपासून? आतापर्यंत नाही बघितलंय यांनी तुम्हाला एवढं. जा ती शिरा करून आण तू चहा करून आण. सनी मल्हारी का बोलवून घेतलं बा आम्हाला तातडीनं? आता सगळ्यांच्या देशात सांगायचं म्हणजे अण्णा यासनी बोलवायचं कारण एक आहे. जी आमच्या नावावर तुम्ही जमीन केली होती तुम्ही आपली हाय तशी आपली तुमच्या नावावर करू. आणि माझ्या नावाची जमीन केली आहे माझी पण मी अण्णांच्या नावावर परत करतो. सुभाषराव नेहमी असं होतं बाप पोरांच्या नावावर जमीन करतो पण आता पोरं बापाच्या नावावर परत फिरवायला लागली काय भानगड? अहो बापाने पहिली केली असं राव समजून घ्या त्यांना बोलून दे की राव. बापाने पहिली केल्याशिवाय पोरं परत फिरवणार आहेत का? होय बरोबर आहे. अण्णांनी प्रेमावाटी आमच्या दोघांच्या नावावर जमीन आपली करून टाकली होती ना आम्ही आपलं म्हणजे दिली तर मग म्हाताऱ्याकडे जरा दुर्लक्ष झालं आणि मग ते आम्हाला आता कळून चुकल्यागत झालंय. मग काय दुर्लक्ष झालं म्हणजे अजून दुर्लक्षच केलंय. सकाळचा बदामातला शिरा अण्णाला तुम्ही देत होता आता अण्णाला बिस्किट आणलाय. अण्णा डिश मध्ये बिस्किट ठेवून खात्यात. हीच आम्हाला जाण झाली आहे म्हणून तर तुम्हाला बोलावलं ह्या कारणानं. अण्णा तालुक्याला जातो कचेरीत सगळ्यांच्या समोर बघा आम्ही आमच्या जी नावाची जमीन केली ती तुमच्या नाव आहे तशी करून टाकतो. पण रामभाऊ एवढा बदल कसं काय ह्यांच्यावर झालं? आला का अगोदर तर आम्हाला म्हणत होता बलभीम पाटलांचं तुम्ही उंबरं झिजावलं म्हाताऱ्याला जमीन करायला लावा नावावर म्हाताऱ्याला नावावर जमीन करायला लावा आणि आता म्हाताऱ्याच्या नावावर चमत्कार झाला कसं काय पडू? अवता बायकोच्या ऐकण्यात गेली पोरं असं मग तुमच्याकडे जर रामावी तुम्ही बायकोचं ऐकून कसं अण्णाला बाहेर काढलं होतं तसंच प्रकार आहे थोडा. बाळ्या तिथं यांचा मिठवा आलो आपल्या पेटाल नेट पाटलांनी तर अजून स्वतःच्या नावावर ठेवली पोरांना सुद्धा नाही. त्याच्यामुळे मग गळून बसले आता नेमकं काय शब्द तोंडात नाही आज ना उद्या पोराच्या गळी होणार होती अण्णाची जमीन पण ह्याच्यामध्ये मला काहीतरी चालबाजपणा दिसतो. नाही हो काय करायचंय त्यांचं आहे ते त्यांना मिळते का आम्हाला कशाला? पण इतक्या दिवस तुम्ही म्हणला ना आता एकदमच कसं काय म्हणायला लागला? इतक्या दिवस का म्हणला ना? अहो इतक्या दिवस जरा आम्ही डोळं झाकून होतो सुभाषराव आता समजून घ्या आम्हाला काहीतरी जाणीव झाली असं म्हणून करतोय देऊ का तुम्हाला उगाच जेवाय बोलावलंय का इथं सांगा. बर थांबा अण्णा काय गुपित घालायचे जरा उलगडा करून सांगा का आम्हाला काही समजा नाही गेले तुमच्या घरात. तर काय बाळासाहेब काहीच राहा ओ अण्णा मी असल्या लपड्यात पडत नाही ह्यासाठी मला काय माहित नाही सुभाषराव. नाही सुभाषराव माझा मी घरी जातो बाबा. मी मिटावतो विषय. अण्णा उद्याच कचेरीत जाऊ पोरांचं आहेच ना म्हणणं म्हाताऱ्याचं नाव जमीन करायची करून टाकू चांगला विषय चला. नाही पोराच्या नावे
ती जमीन अण्णाच्या नावे येईल. पण अण्णा काय म्हणलं, बाळासाहेबांना विचारा की. हे नीट सांग, काय नीट सांग. अहो सुभाषराव, मी तुमची सगळ्याची वहिनी तुमची सगळ्यांची माफी मागतो. अण्णांचं मला हाल बघावलं नाहीत. म्हणलं अण्णांना जीव लावायसाठी काहीतरी युक्ती करावी म्हणून मी काय केलं, 100 रुपये नेलं बायकोकडून, सांडग्याच्या डब्यात ठेवलेलं गपचिप, त्याचं 10चं ठोकळं केलं 10 आणि अण्णाच्या हातात दिलं गपचिप. अण्णाला एकं सांगितलं, अण्णा दिवसभर झोपायचं, रात्रभर जागायचं, ठोकळं नुसतं वाजवत राहायचं, सोन्याचं नाणं म्हणून सांगायचं, आपटायचं नुसतं खाळ खाळ. आणि ह्या सुनांना वाटलं अण्णाकडे मरणाचं सोनं आहे, त्याच्यावर काहीतरी कुठं झालाय. होय अण्णा, बरोबर आहे नाही? बरोबर आहे. मग काय पर्यंत ठोकळं वाजवल्यावर काय झालं मग? मी काय मग त्यांना हे वाटायला लागलं की आता ही अण्णाच्या नावावर केलं, ही गबाळ तरी निदान बाहेर जाणार नाही. पाटील, अहो मला आमिर सांगत होता त्या सोनांच्यात वाद झाला, अण्णांच्या सोनांच्यात. कशावरनं? सासऱ्याची सेवा मी करणार, सासऱ्याला मी शिरा देणार, सासऱ्याला उपीट मी देणार, ह्याच्यावरनं भांडण करत होती ती. मी म्हणलं एवढा कसा बदल झाला त्यांच्यात? अर त्याच्यामुळे तुमचं मत परिवर्तन झालंय वय, अण्णाच्या नावावर जमीन करायचं. अण्णाची रक्कम दिसते ना, अण्णाचं सोन्याचं ठोकळं दिसतात, पण ह्या बाळ्याने अण्णाला 10चं ठोकळं म्हणजे 100 रुपये फक्त अण्णांकडे दिलं, आपटत बसायला लावलं. मग काय करू? तुम्ही खुश झाला. तुम्हाला वाटलं अण्णांकडे सोन्याचे नाणे आहेत, आपण करोडपती होणार. ह्या सेवा करायला लागल्या. नाही नाही, म्हणजे मी त्यांना समजून सांगायला चालू आहे, हे जर तुमचा बाप असता तर तुम्ही सांभाळा असता का नाही त्यांना? काय राव पुरींनो, वहिनी ए सरासर चूक आहे तुमची वहिनी. यांच्याकडं आपल्या सासऱ्याकडं आपला बाप म्हणून बघितलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जसं तुमच्या सासऱ्याला वागायचं ना, तसंच तुमचे पोरं सुद्धा तुम्हाला चौघाला वागावतील. ध्यानात असू द्या. माझी काळजी बाई, खोटं खरंच शब्द होतात माझं. बाळासाहेब, आमचं चुकलं बरं का. रामभाऊ, सुभाषराव, खरंच आमचं चुकलं. तुम्ही बरं का मला रे आणि सनी बायको 100% प्रेम करा. आपापल्या बायको प्रेम केलंच पाहिजे, पण बायको प्रेम करत असताना आई वडिलांना दुर्लक्षित करू नका, त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देऊ नका. आणि जर आई बापच नसतं तर तुमचा जन्म झाला असता का? तुम्हाला बायका आल्या असत्या का? ही अण्णांची जमीन तुम्हाला मिळाली असती का? ह्याची तुम्ही जाणीव ठेवा. का हो पाटील? अरे आई बापा, मी तुम्हाला जन्म दिलाय, सगळी दुनिया दाखवली, बघा तुम्ही आम्हाला अभिमान आहे बापाने. पण एक गोष्ट बघू नका, जन्मदात्या बापाच्या डोळ्यात, सासऱ्याच्या डोळ्यात आणि नवऱ्याच्या डोळ्यात तुम्ही पाणी बघू नका, त्याला खचू नका. अरे हे पाषाणासारखा काळीज आहे बाया. पुरीने रडता येत, गड्याला रडता येत नाही का ग पुरीनो? 4 भांडी कोणी 3 मीठ म्हणजे काय संसार वाटला का तुम्ही? हा माणूस आयुष्यभर उन्हामध्ये राहिला शेतामध्ये, म्हणून तुम्ही सावलीमध्ये अलग लक्षात. आणि हा जर माणूस सावलीमध्ये राहिला तर मग तुम्हाला उन्हाला जावं लागल. अरे कसं लहानाचं मोठं केलंय, या घरावरची सगळी संकट या 500 रुपये काळजाच्या अन्नाने छातीवर झेलले. तुम्ही बापाचे वाटणे करायला लागला. असू द्या पाटील, पाटलांनी एवढं तळमळीने काय सांगितलं? असं करू रामभाऊ, पोटाला अन्नाने पोटभर खाल्लं नाही, पोटाला चिमटा घेऊन पैसा सासून ही जमीन जायचं घरदार ह्यांच्यासाठी कमवली आणि शेवटी ह्यांच्या हवाली केली. असू द्या पाटील, बस पाटील, नका बस, अजिबात बोल नका पाटील. नाही अध्यक्ष, खरंच आमचं चुकलं. आम्हाला आमचीच लाज वाटायला लागली. इथून पुढे आमच्याकडनं अजिबात असं होणार नाही कधीच. अण्णा, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. एवढे माफ करा अण्णा, आम्ही तुम्हाला आमच्या वडिलांसारखं सांभाळू इथून पुढं. बस 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 बस, खरंच आता हे मात्र आपल्या प्रयत्न सार्थकी लागलं. असंच प्रत्येक सुनांनी आपल्या सासऱ्याला बाप म्हणून सांभाळावं. घरातल्या म्हाताऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर दुःखच दिसणार नाही. रामभाऊ, सनी, मल्हारी, तुमच्या बायकांमध्ये जर परिवर्तन झाले, निदान मुलं म्हणून, वंशाचा देवा म्हणून तरी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे बापाची. नाही घेतली. होय रामभाऊ, पाटील बोललं अगदी खरं आहे. हो, काळजात धस झालं हो, खरंच आहे. हो, बाप जर नसता तर आम्ही कुठं जग बघितलं असतं. हा ना, हा मात्र खरंच माफ करा.
माफ करा आम्हाला. अण्णा तुमचं आम्हाला सोनं नको. अहो तुम्हीच आमच्यासाठी सोनं आहे हो. आई वडील आपल्यासाठी सोनं आहेत. आम्हाला अण्णा. कळून चुकलंय. अक्का गेल्यानंतर तरी पण तुम्ही मायची सावली या पोरांवर ठेवली. आता तरी पण पोरांची आहेच ना इच्छा, करून नाव जमीन तुमच्या उद्या असू द्या. करायचं काय आता? मी किती दिवसाला सुटतो. त्यांच्या नाव आहे ते त्यांच्याच राहतं का? चला रामभाऊ, ह्या निमित्तानं तुमच्या मुलांना सुनांना पण चूक कळली. आणि अण्णांनी जे काय त्यांच्या कुटुंबासाठी केलंय ते पण खूप मोठे पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीनं. आता यापुढे तरी कमीत कमी तुम्ही अशी चूक करू नका. नाही होणार आमच्याकडून चूक. चला नांदा सौख्य बरे. अण्णा आणि रडू बी नका आणि कोणाला रडू बी नका. नका तुम्ही रडू आता. चाल हे सांगतो पुरीला. आनंद आनंद नांदा सौख्य बरे. सुभाषराव चाल. बरं येऊ आम्ही. या. अण्णाकडे काय